नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्याबरोबर घेऊन आले आलू वडीची रेसिपी. सर्वात आधी मी ते पेस्ट बनवून घेते. त्यासाठी मी ते कोथिंबीर घेतले, आलं, लसूण, मिरची आणि चिंच, आणि नंतर मी ह्यामध्ये खिसलेला नारळ, अर्धी वाटी मी नारळ खिसलेला आहे, त्यात मी ॲड करून घेते. मी ह्यात गूळ टाकते. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप करू शकता. आणि नंतर मी ह्यात जिरं आणि पाणी टाकून घेते. पाणी ह्यासाठी की प्रॉपर पेस्ट व्हावी म्हणून. आणि आता हे आपण पेस्ट करून घेऊया. पेस्ट झाल्यानंतर मी इथे 2 वाटी चण्याचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जे पेस्ट केलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे, 1 चमच हळद, 2 चमच आगरी मसाला आणि 1 चमच गरम मसाला, आणि आता हे प्रॉपर मिक्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला ह्यामध्ये पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकता. जसं तुम्हाला थिकनेस हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. मी माझ्या हिशोबाने इथे इन्ग्रेडियंट घेतले आहेत. जर तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता. आणि मी आलूच्या पानाचे देठ काढून घेते. आणि आपण जो बॅटर बनवला आहे तो आपण समप्रमाणात आलूच्या पानावर लावून घेऊया. आणि बॅटर लावून झाला एका पानाला तर दुसरं पान मी त्यावर तसंच ठेवणार आहे, छोटं दुसऱ्या पानावर बॅटर लावणार आहे. आणि मी 2 पानाचीच बनवते. जर तुम्हाला अजून जाडा रोल हवा असेल तर तुम्ही 3 पानाची बनवू शकता. बघा मी कसं करते रोल, त्यानुसार तुम्हाला कळेल. सो आलूवडीचा रोल रेडी आहे. अशाच प्रकारे मी दुसरे रोल बनवून घेते. आलूवडीचे रोल रेडी झालेत आणि आपण ते स्ट्रीम करायला ठेवूया. आणि मी इथे 20 ते 25 मिनिटं आलूवडी स्ट्रीम करायला ठेवणार आहे. आपले आलूवडी शिजले. आता आपण ती कट करून फ्राय करून घेऊया.